जी व्यक्ती 2 वेळा प्रचंड मताने निवडून येते त्या व्यक्तीला उमेदवारी करण्यासाठी जी काही यातायात करावी लागली, मोदी असतील किंवा फडणवीस असतील यांनी महाराष्ट्राचा जो विचका केला पक्षांच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, त्याचा कुठेतरी संताप हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला असं मला वाटतं. कुठली निवडणूक म्हणलं की जातीचं गणित हे असतंच, ते म्हणजे अपरिहार्य बाब आहे. आपल्याला आवडो नावडो या निवडणुकीचा थोडा असा होतो की मराठा फॅक्टर तसा नव्हता. याचं कारण दोन्ही उमेदवार प्रमुख आणि शांतिगिरी महाराज किंवा करण गायकर जे वंचितचे उमेदवार आहेत, चौघही मराठा समाजाचे असल्यामुळे तिथे मराठा समाज हा काही खूप डॉमिनन्सचा विषय नव्हता. यावेळेस जे जाती आधारित मतदान असतं त्याची यावेळेस थोडीसं पोलरायझेशन या वेगळ्या प्रकारे झालं असं आपल्याला म्हणता येईल. इथे नाशिकपूर्व बोलायचं, जे सिन्नरमधनं जे मतदान झालेलं आहे ते राजाभाऊ वाजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, तर त्यांच्या बाजूने मोठा हा कल दिसतोय, कारण आपला माणूस म्हणून सिन्नरकरांनी हे मतदान केलेलं आहे. एकूण महाराष्ट्रातलं वातावरण जे काय जाणवतंय ते ह्या दोन पक्षांमध्ये पडलेले फूट आणि त्यामुळे सामान्य मतदारांना सुद्धा त्याची आलेली चीड ही जाणवत होती. राग असेल लोकांचा किंवा लोकांना गृहीत धरून तुम्ही जे काही निर्णय घेतात त्या सगळ्यांचं एकवटून ते महाविकास आघाडीच्या मागे लोक गेलेले दिसतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ. महायुतीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळत असताना झालेला उशीर आणि तिकडे महाविकास आघाडीने तब्बल 1 महिना अगोदर दिलेला उमेदवार आणि या सगळ्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला. निवडणूक प्रक्रिया पार पडली, मतदान देखील झालेलं आहे. मात्र हे मतदान नेमकं कसं झालं, या 15 दिवसामध्ये नाशिकमध्ये नेमकं काय काय घडलं, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधील वेगवेगळ्या माध्यमांचे अर्थात वृत्तपत्रांचे संपादक आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे शैलेंद्र तनपुरे आहेत, दिव्य मराठीचे कुलकर्णी सर आहेत आणि हेमंत भोसले आहेत. या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांशी, ज्येष्ठ संपादकांशी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण तनपुरे सरांकडे जाणार आहोत. सर, नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सुरुवातीपासून चर्चेत राहिला. पहिलं म्हणजे महायुतीची झालेली उमेदवारीचा जो उशीर झाला तो, ज्यामुळे महाराष्ट्रात हा मतदारसंघाची चर्चा झाली. ही निवडणूक नेमकी कशी झाली, कशावर आधारित झाली, काय काय समीकरणं या निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली? नाही, एक तर तू सांगितलं त्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार ठरवताना सुरुवातीपासून झालेला गोंधळ हा एक फार महत्त्वाचा सेंटिमेंट ठरला लोकांच्या मतदारांच्या दृष्टीनं. जी व्यक्ती 2 वेळा प्रचंड मताने निवडून येते त्या व्यक्तीला उमेदवारी करण्यासाठी जी काही यातायात करावी लागली हा विषय मतदारांच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा ठरला. आणि एकतर शिवसेनेमध्ये झालेले फूट असेल, राष्ट्रवादीत झालेली फूट असेल आणि एकूणच बेरोजगारी असेल, महागाई असेल, कांदा प्रश्न आहे आपल्याकडे, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसाधारण जनता ही महायुतीच्या विरोधात मत व्यक्त करत होती असं जाणवत होतं का हे यावेळेसचं वातावरण काहीतरी वेगळं आहे आणि त्याची प्रकर्षानं जाणीव झाली प्रत्यक्ष प्रचाराने मतदान होताना. आणि हेमंत गोडसे यांना अगदी पक्षातून होत असलेला विरोध, घटक पक्षांमधून होत असलेला विरोध, त्या तुलनेत राजाभाऊ वाजे हे सर्वांनाच नवीन असलेला चेहरा, नाशिककरांना ते मानवतील का नाही हा पण एक विषय याच्यात रंगला की ग्रामीण भागातले आहे ते नाशिकमध्ये राहत नाहीत, ते सिन्नरमध्ये राहतात, ते भेट देतील किंवा नाही ही चर्चा झाली. परंतु त्यांना जो एक 1.25 महिना मिळाला, महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना जो उमेदवार त्या काळामध्ये त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मतदानामध्ये एकूण सगळ्या प्रचारात पाहिलं तर मुद्दे काहीच नव्हते. म्हणजे जे मुद्दे यायला पाहिजे होते नाशिकशी संदर्भात, नाशिकचा विकास, जो केंद्राशी संबंधित अनेक मुद्दे आहेत, नाशिकमध्ये काय आपण देऊ शकतो, किंवा हेमंत गोडसेंनी आधी जे काही सांगितलं होतं, किंवा फडणवीस असतील किंवा मोदी सरकारने नाशिकला मेट्रो देतील, किंवा हे मुद्दे त्यांनी काढले नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे विरोधक महाविकास आघाडीच्या ना उमेदवारांनी काढले ना त्यांच्या नेत्यांनी काढले का बा नाशिककडे तुमचं दुर्लक्ष झालं. म्हणजे हे मुद्दे रहित, मुद्दे नसलेली, पण मोदी असतील किंवा फडणवीस असतील यांनी महाराष्ट्राचा जो विचका केला पक्षांच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, त्याचा कुठेतरी संताप हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला असं मला वाटतं. हे प्रचंड असंतोष या निवडणुकीमध्ये आपल्याला जाणवला. कुलकर्णी सर, मला हे विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणांचं फॅक्टर कितपत महत्त्वाचं होतं किंवा ते महत्त्वाचं होतं का निवडणुकीच्या त्या दरम्यान किंवा मतदानाच्या 1 दिवस अगोदर? जसं आपण यापूर्वी पाहिले की जातीय ग्रुप असतात, त्याच्यावरती मेसेजेस फिरतात आणि एका विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने ते मताचा जो कौल आहे तो फिरत असतो. या निवडणुकीमध्ये तसं कुठे जाणवलं का?
नाही, कुठली निवडणूक म्हणलं की जातीचं गणित हे असतंच. ते म्हणजे अपरिहार्य बाब आहे. आपल्याला आवडो नावडो ती अपरिहार्य बाब आहे. गेल्या 2 आपण नाशिकच्या निवडणुका बघितल्या तर सरळ सरळ मराठा समाज जो डॉमिनेशन आहे त्यांचं सरळ सरळ गोडसेंना फायदा झाला होता. भुजबळ असल्यामुळे मराठा ओबीसी हे अपरिहार्य होतं होणं. या निवडणुकीचा थोडा असा होतो की मराठा फॅक्टर तसा नव्हता. याचं कारण दोन्ही उमेदवार प्रमुख आणि शांतिगिरी महाराज किंवा करण गायकर जे वंचितचे उमेदवार आहेत चौघही मराठा समाजाचे असल्यामुळे तिथे मराठा समाज हा काही खूप डॉमिनन्सचा विषय नव्हता यावेळेस. कारण तो विषय राहिला नाही. त्याउलट ओबीसींचा जो विषय होता, पण ओबीसी असे एक गठ्ठ्यानी कुठे जातील अशी यावेळेसची परिस्थिती नव्हती. जरी भुजबळांचा उमेदवारीचा सगळा खेळ झाला, भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली नंतर, त्याच्यामुळे ओबीसी कुठेतरी नाराज होते असा एक मेसेज जात होता महायुतीवर. पण त्याच्यामुळेही असं खूप सगळे ओबीसी आपल्याला कॉन्सॉलिडेट आहेत असं म्हणता येणार नाही. ओबीसींची मतं नेहमीप्रमाणे तिन्हीकडे विभागली गेली असतील. शांतिगिरी महाराजांकडे मोठ्या प्रमाणावर गेली असतील. मेन जातीचा घटक एकवटला तो मुस्लिम समाज आणि दलित समाज. मागच्या वेळेस दलित समाजाने ज्या पद्धतीने वंचितकडे गेला होता आणि यावेळेस दलित समाजाचा उमेदवार जर का वंचितने दिला असता तर कदाचित वेगळं चित्र थोडंफार दिसू शकलं असतं. पण त्याच्या उलट असं झालं की 400 पार संविधान बदलाची चर्चा याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून आलं की मुस्लिम वस्त्यांमध्ये आणि त्या पॉकेट्समध्ये खूप उत्स्फूर्तपणे सकाळपासून मतदानाला रांगा लागल्या होत्या. तर हा जातीय समीकरणांचा हा एक जो विषय आपण म्हणतो की बाकी भाजपची किंवा शिवसेनेचं जे कमिटेड केडर आहे ते तिकडे राहिलं असेल, शरद पवारांचं आणि बाकी उद्धव ठाकरेंचं इकडे राहिलं असेल, त्यात काही वाद नाही. पण जे जाती आधारित मतदान असतं त्याची यावेळेस थोडीसं पोलरायझेशन या वेगळ्या प्रकारे झालं असं आपल्याला म्हणता येईल. इथे नाशिकपुरतं बोलायचं, जर नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांना जर उमेदवारी दिली गेली असेल तर काही चित्र वेगळं असतं असं वाटतं? हो, नक्कीच खूपच वेगळं झालं असतं. कारण मग तिथे या फॅक्टर बरोबरच मराठा ओबीसी फॅक्टरही आला असता. ओबीसी पण भुजबळांसाठी नक्कीच म्हणजे आता आपल्याला एकवटले तर त्या पद्धतीने दिसले नाही, पण ते चित्र आपल्याला नक्कीच दिसलं असतं की ओबीसींचं जसं पोलरायझेशन झालं असतं तसं तिकडे मराठा समाजाचंही नक्कीच झालं असतं. जरांगे फॅक्टर आला असता. सगळी गणितच बदलली असती, समीकरणच बदलली असती. यावेळेस असं झालं ना की पहिले कोण फ्रेममध्ये कोणीच नव्हतं, नंतर एकदम भुजबळांचं नाव आलं, नंतर अजून परत मध्ये 1-2 नावं वेगळी आली. त्याच्यामुळे महायुतीच्या लोकांना नेमकं लाईन काय घ्यायची, लाईन ऑफ ॲक्शन काय ठरवायची, काय नेमकं आपण गणित करायचं तेच त्यांचं ठरत नव्हतं. अगदी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली तोपर्यंत त्यांना त्यांची दिशाच निश्चित नव्हती. त्याच्यामध्ये कुठेतरी दिशाहीन झाल्यासारखं वाटत होतं आणि ते शेवटपर्यंत चित्र काही फार बदललं असं नाही. त्यांनी शेवटच्या 2-3 दिवसात गिरीश महाजन इथे आले, आपण बघितलं की डॅमेज कंट्रोल बऱ्यापैकी झाला असं म्हणतात. त्याच्यामुळे स्पर्धा नक्की आहे, कॉम्पिटिशन क्लोज आहे. पण ज्याला आपण म्हणतो की महायुतीचे मागच्या वेळेस दोन्ही वेळेस जसा गोडसेंचा विजय क्लिअर कट दिसत होता तसं चित्र यावेळेसचं नाही आहे, हे निश्चित. आपल्यासोबत हेमंत भोसले देखील आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या 6 विधानसभा आहेत, सिन्नर आहे, इगतपुरी आहे, नाशिक पूर्व, पश्चिम, मध्यम, हे ज्या 6 विधानसभा आहे, या विधानसभाची जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर सिन्नरमधून सर्वाधिक मतदान, अर्थात इगतपुरी आणि सिन्नरमधून सर्वाधिक मतदान जे आहे ते झालेलं आहे. ते कुणाच्या पथ्यावर पडेल असं आपल्याला वाटतं? निश्चितच जर जे सिन्नरमधनं जे मतदान झालेलं आहे ते राजाभाऊ वाजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर त्यांच्या बाजूने मोठा हा कल दिसतोय. कारण आपला माणूस म्हणून सिन्नरकरांनी हे मतदान केलेलं आहे आणि साधारणतः 60 ते 70% जे काही मतदान झालं ते 60 ते 70% मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालेलं असू शकतं. आणि त्यामुळे हा जो डिफरन्स आहे, हा जो लीड आहे, हा कुठल्या मतदारसंघात युतीचा उमेदवार तोडेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण एकही मतदारसंघ असा दिसत नाही की हा डिफरन्स तिथं कुठंतरी कव्हर करू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की राजाभाऊ वाजेंचं पारडं या इलेक्शनमध्ये जडच आहे. आपण पुन्हा तनपुरे सरांकडे जाणार आहोत. सर, जसं हेमंत भोसलेंनी सांगितलं की आपण विधानसभा वाईज जर बघितलं तर एक उमेदवार असे होते राजाभाऊ वाजे ज्यांच्याकडं सिन्नरचं पॉकेट होतं आणि मुस्लिम पॉकेट होतं. ह्या जर पॉकेटचा जर हिशोब केला किंवा ह्या आकड्यांचा जर हिशोब केला तर साधारणतः सिन्नरमधून 1-1.5 लाखाचं पॉकेट, मुस्लिम समाजाचं 1-1.5 लाखाचं पॉकेट, हे जर 3 लाखाचं एक गठ्ठा मतदान जरी आज धरलं तरी ते राजाभाऊंच्या बाजूने पडेल असं आपल्याला वाटतं का? आणि ते किती फायद्याचं ठरेल राजाभाऊंना? नाही, निश्चितच ते फायद्याचं ठरलं. किंबहुना तोच महत्त्वाचा फॅक्टर त्यांच्या विजयाचा राहू शकेल असं वाटतं. कारण 69 पॉईंट काहीतरी मतदान सिन्नरला झालं आहे, 66% मतदान इगतपुरीला झालं आहे, जिथं इगतपुरीला आदिवासी बहुल असा तो मतदारसंघ आहे. त्या बाबतीत थोडासा 50-50 करता येईल. तिथं गोडसे यांनाही जास्त चांगलं मतदान झालेलं असू शकतं. कारण की सांजेगाव हे त्यांचं मामाचं गाव आहे आणि आदिवासी मतदान जे ज्या पद्धतीनं आपण पाहतो दरवर्षीच होतं तर
तसा काही फॅक्टर झाला आणि गिरीश महाजनांनी अखेरच्या 2 दिवसात जी काही वातावरण फिरवण्याचा प्रयत्न वगैरे केला त्याचा काहीतरी लाभ तिथं गोडसेंना मिळू शकतो. परंतु गोडसेंचा जो आपण बालेकिल्ला असं म्हणू जो देवळाली मतदारसंघ आहे, देवळाली मतदारसंघामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत थोडासा जरी वाढ झालेली असली परंतु जसं राजाभाऊ वाजे सिन्नरचे म्हणून त्यांच्यासाठी म्हणून जे मतदान वाढलेलं आहे, ज्याला आपण असं म्हणतो का जास्त झालेलं मतदान हे परिवर्तनाचा संदेश देतं, तसं देवळालीत वाटलं नाही. म्हणजे गोडसे 2 टर्म होते, आता 3री टर्म होती आणि 3ऱ्या टर्ममध्ये खूप संघर्ष करून त्यांना उमेदवारी मिळाली. त्या भावनेनं त्यांच्यासाठी म्हणून बाहेर पडणारा मतदार तो देवळालीत दिसला नाही. हा बेसिक फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. पश्चिम मतदारसंघ ज्या मतदारसंघानं गोडसेंना साधारणतः 1,10,000चा लीड त्यावेळेस दिलेला होता, तिथं सुद्धा खूप मतदान झालेलं नाही. पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि पण शिवसेनेतच नेमके 2 फॅक्शन झाल्यामुळे तिथं मतदानातही फॅक्शन्स आपल्याला दिसतील याबाबत काय शंका नाही. पूर्व आणि मध्य या मतदारसंघसुद्धा एक साधारणतः 55 ते 56-57 जो काय फॅक्टर आहे तिथेही मतदान वाढलेलं आहे. जे भाजपचे कोर जिथं आमदार आहेत त्या तिन्ही मतदारसंघात, त्यामुळे तिथलं कमी झालेलं मतदान किंवा नेमकं मतदान आणि विशेषतः मध्यमध्ये मुस्लिम आणि जसं अभिजित म्हटलं की मुस्लिम आणि दलित हा एक मोठा फॅक्टर आहे मध्यमध्ये. ते मतदान जे उत्स्फूर्तपणे उत्साहानं महाविकास आघाडीकडे गेलेलं दिसतंय, जाणवतंय आपल्याला तिथं. आता राहिला प्रश्न फक्त मध्यमधला जो भाजपला मानणारा कोर त्यांचा मतदार आहे तो सगळ्याच भागात तोही मोठ्या संख्येनं बाहेर पडलेला दिसतो. त्यामध्ये म्हणजे मी परवा असं म्हटलं की मध्य असेल किंवा पूर्वमधला गुजराती आणि इतर समाज तिथं मोठ्या प्रमाणात आहे. जो भाजपचा कोर मतदार आहे, काही प्रमाणात त्यांचा सहानुभूतीदार मतदार आहे आणि कुंपणावर असणारा जो मतदार असतो, तर हे सगळ्या मतदारांपैकी जर 80% मतं गोडसे जर घेऊ शकले तर ते फाईटमध्ये येतील असं आम्हाला वाटतंय. पण तसं वाटत नाही. किंबहुना ग्रामीण आणि शहरी असा भेद करूनही राजाभाऊ वाजे हे बऱ्यापैकी त्यांनी या तिन्ही मतदारसंघांमध्ये सुद्धा मुसंडी मारल्याचं मतदान चालू असताना जाणवलं. त्यामुळे असं वाटतं की ही जी काही लढत होती ती सुरुवातीला खूपच गोडसेंबद्दलचं काय किंवा एक असंही जाणवतं का मोदी हे तो मुमकिन आहे. म्हणजे कोणी तो विचारच केला नाही का मोदींमुळे आपण होणार 400 पार होणार ना. भाजपच्या आमदारांनी सुरुवातीपासून काही प्रयत्न केले किंवा ते नाराजच होते, कोकाटे नाराज होते, भुजबळ नाराज आहे. त्यामुळे मग गोडसेंसाठी केलं काय, म्हणजे गोडसेंनी समजा काही काम केलं असं ते दावा करतात, तो त्यांना ठामपणे मांडता सुद्धा नाही आला सभांमध्ये का त्यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं, सारथीचं असेल किंवा जी कामं केली ती मांडण्याचीही त्यांना संधी मिळाली नाही. संघर्षात त्यांचा प्रचंड वेळ गेला. हां, संघर्षात प्रचंड वेळ गेला आणि ही बाकीची नाराजी आहे ही मिटवणं, मुख्यमंत्र्यांना 3दा यावं लागलं, दिनकर पाटलांसारख्या माणसाच्या घरी जाऊन त्यांना मनवावं लागलं. तर ही जी काही सगळी परिस्थिती जी आहे राजकीय अस्वस्थतेची ती जाणीव करून देणारी होती का बा हे काही बरोबर चालले नाही, हे काही योग्य नाही आणि त्याचा फटका गोडसेंना बसू शकतो असं वाटतं. याच मुद्द्याला धरून शेवटचा प्रश्न की सर लोकसभेची खरं तर ही निवडणूक होती. जर या निवडणुकीमध्ये उमेदवार महायुतीने लवकर निश्चित केला असता किंवा जो कोणी उमेदवार असेल मग भुजबळ असतील किंवा पाटील असतील किंवा आणखी कोणी तोच जर लवकर जाहीर केला असता, निश्चित केला असता तर काही चित्र वेगळं असतं. हां, चित्र थोडंफार बदललं असतं निश्चितपणे, कारण सुरुवातीपासून त्यांना प्रचाराला एक योग्य संधी मिळायची. मी आता जे सांगितलं की त्यांनी केलेले त्यांचे जे प्लस पॉईंट आहे ते मतदारांपर्यंत पोहोचवता आले असते, ठामपणे मांडता आले असते. परंतु एकूण महाराष्ट्रातलं वातावरण जे काय जाणवतं आहे ते ह्या 2 पक्षांमधले पडलेले फूट आणि त्यामुळे सामान्य मतदारांना सुद्धा त्याची आलेली चीड ही जाणवत होती. ते केवळ नाशिकमध्ये नाही, ते अनेक मतदारसंघांमध्ये जाणवते का जे केलं ते बरोबर नाही केलं यांनी. म्हणजे आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली आणि हेही कमी पडले म्हणून काय नंतर राज ठाकरेंनाही बरोबर घेतलं. आणि राज ठाकरेंनी गेल्या मतदारसंघांमध्ये ज्या पद्धतीनं विरोध केला होता, त्यांचा विषय नाशिकमध्ये महत्त्वाचा आहे की त्यांनी नाशिकला 3 आमदार दिले, नाशिकमध्ये सत्ता होती त्यांची, तर त्यांचा जो सहानुभूतीचा मतदार आहे तोही संभ्रमात पडला काही जे काय चाललंय ते काय चाललंय. तर ही जी सगळी राग असेल लोकांचा किंवा लोकांना गृहीत धरून तुम्ही जे काही निर्णय घेतात त्या सगळ्यांचं एकवटून ते महाविकास आघाडीच्या मागे लोक गेलेले दिसतात. अभिजित सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्येच की नाशिक लोकसभेची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर दरवर्षी असं असतं की मोदींचा फॅक्टर चालतो. 2014ची निवडणूक पाहिली, 9ची निवडणूक, प्रचंड लाट, मोदींना मानणारा एक मोठा वर्ग, देशात त्यांनी केलेलं काम, जागतिक पातळीवर मोदींचा चेहरा पंतप्रधान म्हणून ते पुढे आले. या सगळ्याचा परिणाम ह्या निवडणुकीत होता असं आपल्याला दिसलं का?
नाही, आपण जर का एक मगाचाच मुद्दा जो हेमंतने आणि तनपुरे साहेबांनी मांडला थोडा पुढे नेतो मी पहिले, म्हणजे याच्याशी निगडीतच आहे तो, म्हणून मी सांगतो की आपण टक्केवारीची गोष्ट करत होतो, कुठल्या मतदारसंघात किती दिलं. तर टक्केवारी जरी आपल्याला सिन्नर इगतपुरीत जास्त दिसत असली तरी ॲक्च्युली कास्ट झालेलं जे मत आहे ते पश्चिममध्ये सगळ्यात जास्त झालं, कारण पश्चिम मतदारसंघ 5.25 लाखाचा आहे, सिन्नर मतदारसंघ 3 लाखाचा आहे. त्याच्यामुळे टक्केवारी थोडीफार इकडे तिकडे दिसत असली तरी सगळ्यात जास्त वोट कास्ट झालंय ते पश्चिममध्ये झालेलं आहे, नंबर ऑफ वोट्स. आणि तो जो आता तनपुरे साहेब म्हणला तो शिवसेनेचा पहिल्यापासून बालेकिल्ला आहे. भाजपच्या पण मानसिकता मागच्या वेळेस 1,10,000चा जवळपास गोडसेंना तिथे लीड मिळाला होता. तर तिथे सगळ्यात जास्त मतदान झालं, याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि शहरात जे गोडसेंचं होतं तर त्याला फक्त आणि फक्त मोदी, जो तुम्ही प्रश्न विचारला की गोडसेंचं जे काही शेवटच्या 2-3 दिवसात आपल्याला बघायला मिळालं किंवा मतदानाच्या दिवशी जो मतदार बाहेर पडलेला बघायला मिळाला, तर तो मोदी फॅक्टर वजा केला तर म्हणजे मग गोडसे स्पर्धेत तरी टिकले असते की नाही असं म्हणायची म्हणजे विधान करायचं हरकत नाही आपण. अशी परिस्थिती आम्हाला ग्राउंडवर दिसत होती. पण मोदी फॅक्टर निश्चितपणे 14ला होता, 19ला होता, तो यावेळेसही होता. मोदी फॅक्टर नव्हता असं आपल्याला म्हणून चालणार नाही. पण ज्या पद्धतीने 19मध्ये किंवा 14मध्ये मोदी फॅक्टर दिसत होता ती लाट म्हणा किंवा ती लाट नव्हती. मोदींबद्दल लोकांना सहानुभूती होती, विश्वास होता असं म्हणूयात आपण मतदारांना मोदींबद्दल. पण जी लाट म्हणतो किंवा अट्रॅक्शन म्हणतो तर ते थोडंसं कमी झालेलं बघायला मिळालं. आणि लोक वेगवेगळ्या मुद्द्यांशी निगडीत, जसं जर म्हटलं की पक्ष फोडले असतील, जे काय चाललंय ते बरोबर नाही चाललेलं, किंवा नाशिकला दिलेली आश्वासनं असतील, हा जरी त्या राजकारण्यांनी आणलेला मुद्दा नव्हता प्रचारात, पण सर्वसामान्य लोकांमध्ये बोलताना हे जाणवत होतं की आमची फसवणूक झाली, आम्हाला काय दत्तक घेतलं, आम्हाला हे दिली, अमुक दिली, मेट्रो दिली, काहीच झालं नाही नाशिकमध्ये. मेन म्हणजे इंडस्ट्री, नवीन नाशिकमध्ये गेल्या कित्येक वर्षात एकही नवीन इंडस्ट्री आलेली नाही आहे. नाशिकचं डेव्हलपमेंट ग्रोथ जर आपण बघितलं तर जेवढा व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाहीये. ही जी एक नाशिककरांमध्ये कुठेतरी खंत होती, त्याला पण या निमित्ताने एक आउटलेट मिळालं असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. सर, या निवडणुकीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणजे गोडसेंनी आतापर्यंत 10 वर्ष प्रचंड लोकांना भेटले, कामं मंजूर केले. आता खरं ती दृश्य स्वरूपामध्ये ती कामं दिसण्याची वेळ आली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर उमेदवार बदलला गेला नाशिकचा, गोडसेच्या ऐवजी वाजे जर विजय झाली, त्याचा काही परिणाम विकासावर होईल असं आपल्याला वाटतं का? कारण गोडसे आता कुठेतरी स्थिर जे दिल्लीमध्ये झालेले होते त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर ओळखी किंवा मंत्र्यांबरोबर, पण त्याचा परिणाम नवखा उमेदवार परत आला तर नाशिकला त्याचा काही फटका बसेल असं वाटतं? म्हणजे असं आहे की समजा आपण असं गृहीत धरलं की गोडसेच्या ऐवजी वाजे आलेत, तर त्यांची कार्यपद्धती, त्यांना दिल्ली समजून घेण्याच्यात थोडासा वेळ निश्चितपणे लागू शकतो. पण हे शेवटी त्याच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतं की तिथे जाऊन एखादा माणूस असा असतो की तो कमी बोलतो पण काम जास्त करतो. काही लोक बोलतात जास्त, काम कमी करतात, आपल्यालाही माहिती आहे. तर तशा पद्धतीने वाजेंचा जर आपण आत्तापर्यंतचा अनुभव बघितला तर त्यांनी त्यांच्या सिन्नर मतदारसंघात ज्यावेळेस ते प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस बऱ्यापैकी काम केलं होतं, कार्य केलं होतं आणि जास्त त्याचं मार्केटिंग न करता काम केलं होतं. त्याच्यामुळे एकदम त्यांच्यावर फुली मारण्यात, तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल की नाशिक एकदम मागेच पडेल किंवा काय. अर्थात सत्ता कोणाशी येते, कारण सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल तर निश्चितच कामं वेगाने होतात, थोडीशा मंजुऱ्या मिळायला सगळ्या प्रस्तावांना ते कुठेतरी कल असतो. पण आता तरी असं काही नाही की विरोधी खासदार असला किंवा विरोधी लोकप्रतिनिधी असला तुमचा आणि तो कार्यक्षम असेल, त्याच्याकडे चांगली यंत्रणा असेल, त्याची इच्छा असेल मनापासून कामं करायची, तर तो करू शकतो. म्हणजे असं काही आपल्याला खूप मोठी तफावत पडेल असं वाटत नाही. फक्त त्यांनी आता ते कुठल्या पद्धतीने समजा निवडून आले असं आपण तुम्ही म्हणता तसं हायपोथेटिकली गृहीत धरलं तर त्या पद्धतीने दिल्लीत गेल्यानंतर ते काय पद्धतीने त्यांची यंत्रणा राबवतात, नाशिकचे प्रश्न इथे कुठल्या मंडळींकडे मांडतात, याच्यावर खूप काय अवलंबून असेल. हेमंत सर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, काय चित्र दिसतंय नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये? सरळ सामना जो आहे तो रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, चित्र स्पष्ट होतं. शांतिगिरी महाराजही शेवटच्या टप्प्यामध्ये मागे पडल्याचं आपल्याला एकूण चित्र पाहायला मिळालं. लढत जी आहे ती वाजे विरुद्ध गोडसे अशीच झाल्याचं दिसतंय. कौल कोणाच्या बाजूने आहे असं आपल्याला वाटतं? निश्चितपणे ही लढत चुरशीचीच अशी होती. परंतु जर आपण शांतिगिरी महाराजांचं फॅक्टर असो, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा मुस्लिम मतदार जे मोठ्या प्रमाणात जे बाहेर पडलेले आहेत, हे सगळे जर फॅक्टर जर बघितले तर राजाभाऊ वाजेंच्या बाजूने हे सगळं बेरजेचं राजकारण घडत होतं आणि दुसरीकडे सगळं वजाबाकीचं राजकारण घडत होतं. त्याच्यामुळे मला तरी वाटतंय की या निवडणुकीचा कौल हा राजाभाऊ वाजेंकडेच होता. आपण बघतोय आपल्यासोबत हे सगळे ज्येष्ठ संपादक होते. गेली 2 महिने नाशिकच्या पत्रकारितेमध्ये ग्राउंड लेवलवरती काम करत असताना त्यांच्या प्रतिनिधींकडून येणारे इनपुट्स असतील, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आजचा जो कौल आपल्याला पाहायला मिळतो, अर्थात महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निकाल 4 जूनला आहे. मात्र तत्पूर्वी हा जो निकाल आहे, अर्थात या सगळ्यांचा अनुभव जर बघितला तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल जास्त प्रमाणात आहे. मात्र पुन्हा एकदा जर मोदींचा फॅक्टर चालला,
मोदींना मानणारा जो छुपा मतदार आहे तो पुन्हा एकदा जर मतदार केंद्रापर्यंत पोहोचला असेल तर निश्चितपणे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये काही वेगळा चित्र जे आहे, काही वेगळा निकाल जो आहे तो देखील समोर येईल. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठेही जातीचं समीकरण चाललं नाही, मोदींचा फॅक्टर फारसा काही चालला नाही. मात्र केवळ फोडाफोडीचं राजकारणामुळे अस्वस्थ झालेली जनता यावेळेला मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. 2.5 वर्ष ज्या मतदानाची ह्या लोकांनी वाट बघितली, 2.5 वर्षानंतर मतदान केंद्रावरती जायचं आणि आपला हे जे काही महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा, अशा प्रकारच्या भूमिकेतून लोक बाहेर पडले असंही चित्र ज्यावेळेला फिरत असताना पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चित नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यात झालेली ही सरळ लढत आणि त्या सरळ लढतीतून दिसत असलेला कौल राजाभाऊ वाजेंच्या दिशेने दिसतोय. मात्र 4 तारखेला कुणाचं नशीब या मतदारसंघात खुलतं हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.